करायचं स्मरण. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः श्री सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्रीमद श्रीदासबोध दशक 11वा भीमदशक. समास 7वा. चंचल नदी निरूपन्ना. श्रीराम समर्थ. चंचल नदी गुप्त गंगा स्मरणे पावन करी जगा. प्रचित रोकडी पहागा अन्यथा नव्हे. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने कार्याची सुरुवात प्रार्थनेने करून दिली. प्रत्येक वेळी कार्याची सुरुवात ही श्री गणेशानेच केली जाते. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा. स्मरण का करावं? कारण प्रत्यक्षात श्री सद्गुरु साक्षात परब्रह्माची जाणीव जोपर्यंत आपल्याला कळत नाही तोपर्यंत बघा प्रत्यक्षात आपल्याला त्याचं महत्त्व कळणार नाही. म्हणून श्री सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः. कार्याला सुरुवात झालेली आहे. आपण प्रार्थना सुद्धा म्हटलेलो आहोत. ज्याप्रमाणे ब्रह्मा विष्णू आणि महेश उत्पत्ती सांभाळ करतो आणि एक प्रत्यक्षपणे जर पाहायला गेलो तर संहार. परंतु तिघांच्या पलीकडे असणारा श्री सद्गुरु साक्षात जो आहे तो परब्रह्म आहे. समर्थ म्हणाले चमत्कारिक भाग नाहीये, साक्षात्कारी भाग आहे. कारण मतच इथे प्रत्यक्षपणे मानले जाते ते खुद्द भगवंताचं वचन. कारण आपण आतापर्यंत सर्व लोकांची मतं जाणून घेतली, लोकांच्या मतानुसार आपण वागत गेलो, परंतु आपलं मन स्थिर राहिलं का हो? नाही ना. चंचलच आहे. समाजसुद्धा आहे, दाखवलेला आहे चंचल नदी निरूपण. म्हणून मत खुद्द भगवंताचं वचन इथे मांडावं लागतं. कारण या कलियुगामध्ये प्रत्यक्षपणे जर पाहायला गेलो तर प्रत्यक्षपणे मनुष्याची स्थिती बघा बदलली गेलेली. काळ जसा बदलत गेलेला आहे तशी आजची परिस्थिती प्रत्यक्षपणे बदलत गेलेली आहे. समर्थ म्हणाले या बोधातून प्रत्यक्षपणे या दासाला घडवायचं आहे. फक्त आपली तयारी असणं खूप गरजेचं आहे. म्हणून दशक 11वा भीमदशक. समास 7वा. चंचल नदी निरूपन्न. चंचल मनाला स्थिर आणायचं, स्थिर ठेवायचं. राहील का हो आपलं मन स्थिर? कोणी येऊ दे आणि आपल्याला सांगू दे की आज तुझं मन पूर्णपणे स्थिर असायलाच पाहिजे. आपल्याला ठेवता येईल का हो? कितीही प्रयत्न करा, ठेवू शकतच नाही. कारण आपण बसल्या जागी आपल्या मोबाईल हातात असतो. आता मोबाईल हातात आलं आपण शांत बसणार का? नाही ना. फक्त सर्फिंग चालूच. ज्याप्रमाणे टी व्ही आपण पाहतो, टी व्ही पाहत असताना रिमोट आपल्या हातात आहे. एक चॅनल आपण बघू का हो? किती वेळा ते बदलणार चॅनल. हा नाही आवडलं ते आवडलं, मॅच लागली, सिरियल लागली, चित्रपट लागले, अनेक प्रकारचे बघा प्रत्यक्षपणे चॅनल बदलत जातात. कारण मन बदलत चाललेलं आहे. म्हणून समर्थ म्हणाले
चंचल नदी निरूपण, या चंचल मनाला स्थिरावर आणायचं आहे. आजचा समाज सुद्धा उत्तमच आहे. करूया श्रवण. श्रीराम समर्थ. चंचल नदी गुप्त गंगा, स्मरणे पावन करी जगा. प्रचित रोकडी पहागा, अन्यथा नव्हे. या समासात समर्थांनी मायेच्या नदीच्या बघा प्रत्यक्षपणे रूपकाद्वारे वर्णन केलेले आहे. आता चंचल नदी गुप्त गंगा, आपल्या गावामध्ये तलाव असतो बघा. आता तलावातलं पाणी स्थिर असतं. जेवढं पाणी असतं तेवढंच असतं ना. जेव्हा पावसाचं पाणी बघा प्रत्यक्षपणे पाऊस पडेल त्यावेळी पुन्हा तलाव भरला जातो आणि नंतर त्याप्रमाणे तलाव पाणी कमी कमी होऊन पूर्णपणे सुकला जातो. समुद्र कधी सुकतो का हो? पाणी येतो, पाणी जात जातो, कारण भरती ओहोटी चालू असते. परंतु नदीचा प्रवाह बघा प्रत्यक्षात का भाग दिलेला आहे, चंचल नदी गुप्त गंगा. चंचल कोण आहे? एका जागी आहे का पाणी? नाहीये, चंचल आहे. पाणी येतं, पाणी जातं, बरोबर की नाही? कसा भाग दिलेला आहे. त्याचप्रमाणे आपलं मन सुद्धा चंचल आहे. स्मरणे पावन करी जगा. मग स्मरण कोणाचं करावं? स्मरण केल्याने बघा प्रत्यक्षपणे ज्या जागेवर आपण बसलेलो आहोत ती जागा पवित्र आहे का? आपण ज्याचं स्मरण करत आहोत बघा प्रत्यक्षपणे ज्या परमेश्वराचं स्मरण करत आहोत, मला सामर्थ्य प्राप्त होईल का? प्रचित रोकडी पहागा. का सांगितलं बघा, अन्यथा नव्हे. आपण बाजारात गेलो, एखादी वस्तू आणायची. ती वस्तू आपण विकत घेत असताना अगोदर आपण काय करत असतो? माझ्या आयुष्यात, आपल्या आयुष्यात या वस्तूचा उपयोग होईल का हे पाहत असतो. याचं महत्त्व, ही जी वस्तू आपल्या जर जीवनामध्ये उपयोगीच नसेल तर घेऊन फायदा आहे का? नाही ना. मात्र प्रचित रोकडी पहागा सांगितलंय. आपल्याला उधारीचं नाही सांगितलं, रोकडा. बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे. समर्थ म्हणाले, श्रवणाची प्राप्ती काय आहे? कारण इथे जे प्राप्ती आहे ती समर्थ म्हणाले रोकडा आहे. आत्ता केलंस तर आत्ताच फलप्राप्ती, महिन्यानंतर वर्षानंतर नाहीये. समर्थ म्हणाले, काय करा ते आत्ता करा आणि जाते घडी आपली साधन. आता श्रवण केली याचे फळ, क्रिया पालटे तात्काळ, तुटे संशयाचे मूळ एक सर. ही प्रत्यक्षपणे रोकडा साक्षात्कार दाखवलेला आहे. ही प्रचिती आहे. प्रचिती विन बैसोची नाही. कारण ज्या ज्या वेळेला बघा आपल्याला काहीतरी मिळणार आहे त्यामुळेच आपण येतो की नाही. जर आपल्याला काही मिळालं नसतं तर आपण आलो असतो का? विचार कर. आपल्याला कोणीतरी व्यक्ती आपल्याला सांगत असते, अरे तू उद्या सकाळी 8 वाजता माझ्याकडे ये. परंतु आपण प्रश्न काय विचारतो त्यांना? काही मिळत असेल, त्याचा मला मोबदला काही मिळत असेल तरच मी येईन. मग ज्या वेळेला आपल्याला मोबदला मिळतो त्यावेळेला आपण जातो की नाही?
म्हणून भाग कसा दिलेला आहे. मग प्रचिती विन बैसोचीच नाही. मग श्रवण केल्याने प्राप्त काय आहे. पहिलाच प्रश्न श्रोत्यांनी विचारलाय ना परब्रह्माला. श्रोते पुसती कोण ग्रंथ, काय बोलिले जियेत, श्रवण केल्याने प्राप्त काय आहे. मग आम्ही वाचन करतो, आम्ही श्रवण करतो, परंतु आयुष्यामध्ये याचा उपयोग काय. समर्थांनी उत्तमाचा भाग दिलेला आहे. ज्याप्रमाणे आपल्याला भूक लागते, भूक लागल्याबरोबरच बघा आपल्याला जे पदार्थ, अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे. बघा प्रत्यक्षपणे खाल्ल्यावर कसं समाधान प्राप्त होतं, तसं आयुष्यामध्ये, जीवनामध्ये प्रत्यक्ष सामर्थ्य पुरवणारा श्री सद्गुरू साक्षात आहे. हे आपल्या कानी असेल, श्रवणाची गोडी बघा, श्रवण जर आपल्या कानी असेल तर आयुष्य उत्तम प्रकारे जगता येईल. जो चंचल मन आहे त्या चंचल मनाला स्थिरावर आणण्याचं कार्य प्रत्यक्षपणे श्री सद्गुरू साक्षात परब्रह्म करत आहे. म्हणून समर्थ म्हणाले, चंचल नदी गुप्त गंगा, स्मरणे पावन करी जगा, प्रचित रोकडी पहागा अन्यथा नव्हे, अन्यथा नाहीये. मग जर आपण परब्रह्माला जर विसरलो तर शेवटी कितीही काही करा जमा नावे शून्याकडे. केवळ अचंचली निर्माण झाली, अधोमुखे बळे चालिली, अखंड वाहे परी देखिली नाहीच कोणी. आता चंचल महानदी निश्चळ अशा परब्रह्माच्या ठिकाणी उगम पाहून मोठ्या वेगाने अधोमुख वाहत असते. ती अखंड वाहतच असते ना, का त्यातलं पाणी सुकतं नाही ना, तिला कोणीच पाहू शकत. आता विचार करा, आपल्या घरामध्ये पाणी नसेल, गावा ठिकाणी कसा भाग दिलेला आहे बघा, श्रवण नक्कीच करूया. गावा ठिकाणी काही बघा ठिकाणी नळ नसतात, पाणी बाहेरून आणावं लागतं, विहिरीतून, तलावाच्या इथून पाणी आणावं लागतं. आता पाणी आणण्याचं कार्य कष्ट करावे लागतात की नाही, परंतु तोच भाग कसा दाखवला, केवळ अचंचली निर्माण झाली. आता आपल्याला तिकडून पाणी आणायचं आहे. आता मन चंचल असून चालेल का हो. आपल्याला जायचं आहे कुठे, त्या तलावाच्या ठिकाणी जायचं आहे, त्या विहिरीच्या ठिकाणी जायचं आहे. परंतु मन जर चंचल असेल तर तिथपर्यंत आपण पोहोचू का, नाही आहे. आपल्याला फक्त काय आणायचं आहे, पाणी आणायचं आहे. हा उद्दिष्ट आपल्या कायम असला पाहिजे. जर आपल्याला फक्त पाणीच आणायचं आहे हा विचार करून जर आपण चाललो तर नक्कीच त्या विहिरीपर्यंत, त्या तलावापर्यंत आपल्याला पोहोचता येईल. अन्यथा नव्हे. जर आपल्याला मित्र भेटला, त्या मित्राच्या नादामध्ये जर आपण एखाद्या झाडाखाली बसलो, आपल्याला त्या ठिकाणी आपण जाऊ का, नाही आहे. आपल्याला जे प्रथमतः कार्य करायचं आहे ते कार्य करूनच मग पुढचं काम आपण जर केलं तर समर्थ म्हणाले, चंचल नदी गुप्त. मग चंचल जो मन आहे तो बाजूला सारून बघा प्रत्यक्षपणे स्थिर असलेल्या मनाला आपल्यामध्ये समावेश करून घ्यायचा. मग शेवटी अखंड पाहे परी देखिली नाहीच कोणी, वळणे वांकणे भोवरे, उकळ्या तरंग झरे, लाटा लाटा कातरे ठाई ठाई. बघा प्रत्यक्ष भाग कसा दिलाय, वळणे वांकणे आणि भोवरे. पाण्यामध्ये
पाण्याच्या प्रवाहाला वळण, वाकण आणि भोवरे असतात. कधी कधी उकळ्या, तरंग, झरी असतातच ना, आपल्याला पाहायला मिळतात. उसळणाऱ्या लाटासुद्धा आहेत आणि खडकामुळे ती ठाई ठाई दुभंगली जाते. आता एवढंच काय, आपण समुद्रकिनारी गेलो. समुद्रकिनारी ज्यावेळी ओहोटी असते बघा, त्यावेळी जवळपासची दगडं आपल्याला पाहायला मिळतात. काही ठिकाणी आपण थोड्या अंतरावर चालत सुद्धा जातो, कारण समुद्रामध्ये वाळू असते, शिंपले असतात, बरोबर की नाही. कारण समुद्रामध्ये कचरा पाहायला मिळत नाही, कारण संपूर्णपणे तो कचरा किनाऱ्यावर आणण्याचं कार्य करत असतो. पण जेव्हा पाण्याचा प्रवाह येतो, मोठी लाट येते, प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने आपण जात असू, तर बघा प्रत्यक्षपणे ती लाट आपल्याला मागे फेकत असते. कारण का भाग दिलेला आहे, उसळणाऱ्या लाटा. आणि प्रत्यक्षात जर पाहायला गेलो, समोरून येणाऱ्या लाटांना आपण थांबवू शकत नाही. किती उंचीचे आहेत, किती वेगाने आहेत, ते सुद्धा आपल्याला सांगू शकता येत नाही. कधी कधी भोवरे सुद्धा पाहायला मिळतात, बरोबर की नाही. काही वेळा बघा नदी नाल्यांमध्ये वळणे, वांकणे पाहायला मिळतात. कुठून पाणी कुठपर्यंत जाईल कळणार सुद्धा नाही. आपण बोलतो अरे या दगडाची इथून यायचं पाणी, पण आज इकडून पाणी येतोय. कारण पाण्याचा प्रवाह, पाण्याचा उगम कुठून होईल सांगता येत नाही ना. शुष्क जळाचे चळाल, धारा धबावे खळाल, चिपल्या चळक्या भळाल, चपळ प्राणी. कित्येक ठिकाणी जर पाहायला गेलो, तिचं पात्र अगदी कोरडं पडलेलं असतं, तर काही ठिकाणी तिचा प्रवाह धबधब्याच्या रूपाने खळखळाट करीत कोसळत असतो. आता विचार करा, जिथे जिथे जास्त पाऊस पडत असतो तिथे तिथे पाणी खूप असतं. आपण धबधब्याच्या ठिकाणी जायचो बघा. आता धबधबा पाहायला मिळतो का हो? नाहीये, कारण पावसाचे दिवस असतात तेव्हा नक्कीच आपल्याला तिथे आनंद मिळत असतो. आता उन्हामध्ये ज्यावेळी आपण जातो त्यावेळी आपल्याला ते फक्त दगडच पाहायला मिळतात, तिथे फक्त कचरा साठलेली दिसते. परंतु जेव्हा पावसाचं आगमन होतं त्यावेळी येणाऱ्या पावसाचं त्या धबधब्यामध्ये रूपांतर होतं आणि तो बघा त्या धबधब्यामध्ये आपण खाली उभा राहतो, परंतु तिचा प्रवाह त्या धबधब्याच्या रूपाने खळखळाट करीत कोसळत असतो. का भाग दिलेला आहे? काही काही ठिकाणी बघा पात्र, नदीचं पात्र अगदी अरुंद असतं, काही ठिकाणी खूप रुंद सुद्धा असतं. म्हणजे ज्याप्रमाणे प्रवाह जर जोरात असेल, खूप वेगाने असेल, तर बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे, तो अत्यंत चपळ असतो ना. पाण्याचा वेग कसा भाग दिलेला आहे. चिपळ्या चळक्या म्हणाले चपळ प्राणी. तिथे पाणी प्यायला सुद्धा बघा प्रत्यक्षपणे प्राणी, पशुपक्षी येतच असतात. फेन फुगे हेलावे, सैरा वैरा उदक धावे, थेंब फुई मोजावे, अनुरेणू किती. काही ठिकाणी आहे ना पाण्यावरती बुडबुडे सुद्धा पाहायला मिळतात, तर काही ठिकाणी त्या पाण्यावर आलेला फेस पाहायला मिळतो. आपण विचार करतो अरे इथे कोणीतरी येऊन साबण टाकली की काय, किंवा काही औषध बिवषध टाकले की काय. आपल्याला मनामध्ये प्रश्न येतो, अरे हा फेसाळला कसा काय एवढा प्राणी, पाण्याला फेस येतो कसा. कित्येक ठिकाणी फेसाचं फुगं बनवून वाऱ्यामुळे हेलकावं खातात, कारण भाग कसा दिलेला. नदीचं उदक, नदीचं पाणी सैरा वैरा सर्वत्र धावत असतं.
सैरा वैरा उदक धार. नदीचं पाणी थांबत नाही आणि त्यातील थेंब तुषार आणि असंख्य म्हणजे थेंब फुई मोजावे अनिरुद्ध याची मोजदाद गणती कोण करू शकेल. बघा, कोण मोजायला जाणार आहे मोजबाप? किती मिलीलिटर आहे, किती ml आहे? काहीच नाही हो. ज्याच्या दृष्टी खालून गेले ऐसे काहीच नाही उरले ना. म्हणून पाण्यावर बघा प्रत्यक्षपणे येणारा बुडबुडा, पाण्यावरती येणारा फेस आणि त्याचमुळे बघा ते फेसाचं फुगा बनवून तो वाऱ्यामुळे हेलकावी सुद्धा खात असतो. ओसाने वाहती उदंड, झोतावे दरकुटे दगड, खडके बेटे आड वळसा उठे. त्या प्रवाहामध्ये असंख्य पदार्थ, केर कचरा वगैरे वाहत येतात. जर समजा अनेक ठिकाणी धबधबे पाहायला मिळतात, लहान मोठे दगड, खडक आणि बेटे यांना पाणी दुभंगले जाऊन वळसे घेऊन पुढे वाहतच असते. आता नदीच्या प्रवाहामध्ये आपल्याला असंख्य पदार्थ पाहायला मिळतात. बघा, अनेक प्रकारचे पाणी, त्या पाण्यामध्ये असणारे पदार्थ एका जागी राहत नाही. ते पाण्याच्या प्रवाहामध्ये इकडे तिकडे जात असतात. ते आपल्याला डोळ्यांनी दिसत असतात. काही ठिकाणी खूप कचरा, केरकचरा पाहायला मिळतो. लहान मोठे दगड असतात, खडक असतात, बरोबर की नाही. परंतु जी मोठमोठी दगड आहेत, मोठमोठी खडक आहेत, त्या खडकांवर पाणी आदळलं जातं, आपटलं जातं आणि तिथूनच बघा वळसा घेऊन पाणी पुढे येण्याचा मार्ग होत असतं की नाही. तर तिथेच अडकतं पाणी नाहीये. मृद भूमी तुटून गेल्या, कठीण तैशाची राहिल्या, ठाई ठाई उदंड पाहिल्या सृष्टीमध्ये. या सृष्टीतलावर, या सृष्टीमध्ये प्रत्यक्ष जर पाहायला गेलो, मृद भूमी तुटून गेल्या. आता मऊ जमिनी, मृद भूमी म्हणजे काय? मऊ जमिनी वाहून गेल्या. म्हणजेच अज्ञानी भ्याड जीव मायेच्या प्रवाहात वाहत जातात. आणि कठीण जमिनी म्हणजे ज्ञानी शूर लोक जसेच्या तसे राहिले. असे दृश्य सृष्टीमध्ये जागोजागी दिसत असते. मृद भूमी तुटून गेल्या आणि कठीण तैशाची राहिल्या. मऊ जमिनी वाहून गेल्या तर कठीण जमिनी जसेच्या तसेच. कसा भाग दिलेला आहे? एकते वाहतेची गेले, एकते वळशामध्ये पडिले, एक सांकडीत अडकले अधोमुख. काही लोक या माया नदीतच वाहतच गेले. कुणी भवऱ्यात अडकले तर काही अधोमुख होऊन कडेकपारीत अडकले. आता विचार करा. आता नदीपात्रामध्ये आपण जेव्हा जातो किंवा एखाद्या धबधब्यावर आपण फिरायला जातो, आपल्याला अंदाज येत नाही किती खोल आहे. या नदीपात्रामध्ये ज्यावेळी आपण बघा प्रत्यक्षपणे नदीचं पाणी, खळखळाट बघा प्रत्यक्षपणे कसा भाग दिलेला आहे. तिथे आपण आनंद घेण्यासाठी प्रत्यक्षात आपण जात असतो. परंतु अंदाज न आल्यामुळे कुणी लोक अशी वाहून जातात. कुणी बघा प्रत्यक्षपणे भवरा त्या पाण्यामध्ये येत असतो, त्या भवऱ्यामध्ये अडकले जातात. अरे आपण विचार करतो, अरे या व्यक्तीला तर पोहता येतं, मग यातून बाहेर कसा नाही आला? कारण पाण्याचा अंदाज आला नाही. किती खोल आहे हे सुद्धा पाहिलं नाही. मग कसा येईल तो? तर काही अधोमुख होऊन कडेकपारीत अडकले. दोन खडकांच्या मधोमध बघा प्रत्यक्षपणे जागा असते,
त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला, कारण नदीपात्रातलं पाणी इतकं जोरात प्रवाह होता, वाहत वाहत त्या खडकापाशी आला आणि खडकामधून तो बाहेर येण्याचा प्रयत्न करत होता, परंतु त्याच खडकामध्ये तो अडकून बसला. एक आपट आपटोच गेली, एक चिरड चिरडोच मेली, कित्येक ते फुगली पाणी भरले. एक आपटत आपटतच खलास झाले, तर कुणी चिरडून चिरडून मेले. कित्येकांच्या पोटात पाणी भरल्याने ते फुगून गेले आणि कित्येकांना अहंकार होऊन ते गर्वाने फुगून जातात. विचार करा कसा भाग दिलेला आहे. एक आपट आपटूच गेली. एखाद्याचा पाय बघा प्रत्यक्षपणे सरकला, स्लिप झाला, म्हणजे बघा प्रत्यक्षपणे दगडावर शेवाली असतात ना, पाण्याचा प्रवाह इतका असतो, त्यामध्ये मनुष्याला कंट्रोल होत नाही, बॅलेन्स जातो आणि तो पडतो की नाही. मग शेवटी एक आपटत आपटतच खलास झालं. कुणी तर चिरडून चिरडून मेले. म्हणजे काय, इतका तो नदीपात्रामध्ये जात असताना पूर्ण दगड बघा प्रत्यक्षपणे त्या व्यक्तीला अंदाजच आला नाही हो. तर कित्येकांच्या पोटात पाणी गेल्यामुळे ते फुगून गेले. काही लोक ज्यांना पोहता येत नाही, आता पाणी पिऊन फुगून सुद्धा गेले. कसा भाग दिलेला आहे बघा. कित्येकांना अहंकार होऊन ते गर्वाने फुगून जातात. एक बळाचे निवडले, ते पोहतची उगमास गेले, उगमदर्शने पवित्र झाले तीर्थरूप. काही निद्र्या छातीचे बलवान असे निवडक लोक मात्र पोहतात. काही मीपणातून, गर्वातून, अहंकारातून, अभिमानातून काही लोक बघा निद्र्या छातीचे बलवान असे निवडक लोक मात्र पोहत असतात. परंतु प्रत्यक्षात जर पाहायला गेलो ना, त्या प्रवाहाच्या उलट जाऊन उगमास पोहोचले. म्हणजे काय, तर परब्रह्माकडे पोहोचले, त्याच्याशी एकरूप झाले. असे उगमाकडे म्हणजे परब्रह्माकडे जे गेले ते परब्रह्माच्या साक्षात्काराने पवित्र होऊन तीर्थरूप बनतात. आपण विचार करतो, अरे या व्यक्तीला पोहता पण येत नाही, तरी सुद्धा बघा दैव बलोत्तर कोणीतरी त्याच्या मदतीला धावून आला. आणि प्रत्यक्षात जर पाहायला गेलो त्याला परब्रह्माने वाचवलं, त्याच्याशी एकरूप झाला. आता काही जण फिरायला जातात बघा, एखाद्या धबधब्यावर असतील, नदी किनारी जातील, समुद्र किनारी जातात. काहीकांना अंदाज न आल्यामुळे काही जण वाहून जातात. परंतु काही जण बघा प्रत्यक्ष स्वतःची काळजी घेत असतात. हा देह पुन्हा पुन्हा नाहीये. आलेला मिळालेला जो नरदेह आहे, जो आपल्याला फुकट मिळालेला आहे, तो फुकट जाता कामा नये. परंतु बघा आपण त्याच्याशी एकरूप असलो पाहिजे. आपल्याला कळलं पाहिजे, तरीसुद्धा आपण तिथे जात असतो. त्या परब्रह्माच्या साक्षात्काराने पवित्र होऊन तिथं तीर्थक्षेत्र, तीर्थरूप बनले जातं. ते ब्रह्मादिकांची भुवने, ब्रह्मांड देवताची स्थाने, उफराटी गंगा पाहता मिळणे सकळांस तेथे. याप्रमाणे लौकिक प्रवाहाच्या उलट दिशेस जे जातात त्यांना तेथे ब्रह्मादी देवतांची भुवने, ब्रह्मांड देवताची स्थानं यांचं दर्शन घडलं जातं. तेथे ब्रह्मादिकांची भुवने आणि ब्रह्मांड देवतांची स्थानं केव्हा, जेव्हा लौकिक प्रवाहाच्या उलट दिशेने जाऊ तेव्हाच ना, तेव्हाच त्यांना दर्शन घडणार आहे, अन्यथा नाही. त्या जळा ऐसे नाही निर्मळ,
त्या जळा ऐसे नाही चंचल, आपो नारायण केवळ बोलिजे त्यासी. त्या उगमाच्या ठिकाणी जे जळ असते, पाणी असतं, ते अत्यंत निर्मळ असतं, पण चंचलही असतं. त्यास आपो नारायण असं म्हणतात. आता विचार कर. आता उगमाच्या ठिकाणी जे जळ असतं, नदीचा उगम, पाण्याचा प्रवाह जिथून येत असतो, ते पाणी, ते जळ अत्यंत निर्मळ असतं, शुद्ध असतं, पण चंचलही असतं. त्यालाच आपो नारायण असं म्हटलं जातं. महानदी परी अंतराळी, प्रत्यक्ष वाहे सर्व काळी, स्वर्ग मृत्यू पाताळी पसरली पहा. ही मायारूपी नदी अंतराळात म्हणजे संपूर्णपणे आकाशात परब्रह्म स्वरूपात सर्व काळी प्रत्यक्ष वाहत असते. ती स्वर्ग, मृत्यू, पाताळ या तीनही लोकात पसरलेली आहे. आता पाणी कुठे नाही हो, सर्व ठिकाणी जर पाहायला गेलो तर पाणी आहेतच, बरोबर की नाही. परंतु मायारूपी, महामायारूपी जी नदी आहे ती अंतराळात म्हणजे आकाशात आहे. आता पावसाचं पाणी कुठून येतं? वरूनच येतं ना, आकाशातूनच येतं ना पाणी. कारण प्रत्यक्षात बघा, या जीवसृष्टीला, या पृथ्वी तलावर असणाऱ्या संपूर्णपणे अन्न वस्त्र निवाऱ्याची जशी गरज आहे या मनुष्य देहाला, तसंच प्रत्यक्षपणे जीवसृष्टीला पाण्याची गरजच आहे. अधोर्ध अष्टही दिशा, तिचे उदक करी वळसा, जाणते जाणती जगदिशा सारखीच येते. खाली वर सर्वत्र 8 दिशांना या महानदीचे उदक वेढून राहिलेले आहे. ज्ञानी लोक या महामायेला जगदीशासारखीच आहेत असं जाणतात. आता जर पाहायला गेलो आपण, एखाद्या बघा ठिकाणी जर गेलो, त्या ठिकाणी सुद्धा नदी असते. त्या नदीचं पाणी फक्त त्याच गावामध्ये राहतं का हो? कुठून कुठून ते पाणी येत असतं ते आपल्याला सुद्धा माहीत नाही. कारण बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे, खाली वर सर्वत्र 8 दिशांना या माया नदीचं उदक वेढून राहिलेलं आहे. 8 दिशा कुठल्या दिल्या आहेत? पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर ह्या 4, नैऋत्य, ईशान्य, वायव्य आणि आग्नेय या 4 एकूण मिळून 8 दिशांना प्रत्यक्षपणे या माया नदीचं पाणी वेढून राहिलेलं आहे. ज्ञानी लोक या महामायाला जगदीशासारखीच आहेत असं म्हटले जाते. अनंत पात्री उदक भरले, कोठे पाज पाजरोच गेले, किती एकते वेचले संसारासी. अनेक पात्रात म्हणजे प्राणीमात्रांमध्ये या महानदीचं उदक, महानदीचं पाणी म्हणजेच अहंभाव भरलेला असतो. अहंभाव ज्या मानसींचा विरेना, तया ज्ञान हे अन्न पोटी जिरे. पण काही पात्रातून मात्र ते पाझरून पाझरून नाहीसं होतं. आता आपण बघा, आपल्या घरामध्ये मडका असतो बघा. ज्यावेळी आपण मडका भरतो त्या मडक्यामध्ये पाणी सुद्धा असतो, परंतु मडक्यातून सुद्धा पाणी झिरपलं जातं. खाली काही भांडं असेल त्या भांड्यामध्ये सुद्धा पाणी पडलेलं दिसतं. आपण विचार करतो अरे मडका फुटला की काय, परंतु त्या मडक्यातून पाणी झिरपलं जातं, पाझरलं जातं. म्हणजे काय? अहंभाव मात्र जाऊन नाहीसा झालेला असतो. आता आपल्या अंतःकरणामध्ये समर्थांनी मंगलाचरण काय भाग दिलेला आहे, काय समास आपल्यासाठी लिहून ठेवलेला आहे. या देहाचं संपूर्णपणे मंगल आचरण जे आहे ते मंगल झालं पाहिजे, पवित्र झालं पाहिजे. कित्येक जण या पाण्याचा संसारासाठी उपयोग करत असतात, बरोबर की नाही.
म्हणून समर्थांनी उत्तम प्रकारे भाग दिलेला आहे. एक्या संगते कडवट, एक्या संगते गुळचट, एक्या संगते तिखट तुरट शार. म्हणजे जसे पात्र असेल तसं ते उदक बनतं. कडवटाबरोबर कडवटच, गुळचटाबरोबर गुळचट, तिखटाबरोबर तिखट आणि तुरटाबरोबर तुरट, मिठाबरोबर मिठच लागणार. आपण जर पाण्यामध्ये एक ग्लास घेतला, त्या ग्लासामध्ये जर बघा साखर टाकली, पाणी टाकलं तर कशी चव लागणार? गोड लागेल. मिठामध्ये जर पाणी टाकलं तर खारट लागणार. तुरटीबरोबर जर पाणी प्यायलं तर तुरटच लागणार आहे. मसाल्याबरोबर पाणी प्यायलं तर ते तिखटच लागणार आहे. जसं पात्र असेल त्याप्रमाणे ते उदकाची चव आपल्याला कळून येते ना. भाग कसा दिलेला आहे? ज्या ज्या पदार्थास मिळे तेथे तद्रूपची मिसळे, सखोल भूमीस तुंबळे सखोलपणे. ज्या ज्या पदार्थात जे जे मिसळलं जातं त्याच्याशी ते एकरूप होतं. मग बघा, आपल्या वाटीमध्ये साखर आहे, त्यामध्ये जर पाणी ओतलं तर त्याची चव गोडच लागणार आहे. त्याच्याशी एकरूप झालं की नाही. मग तसंच आपलासुद्धा देह त्या परब्रह्माशी ज्यावेळी एकरूप होईल त्यावेळी गोडी निर्माण होईल. सखोल भूमी असेल तर त्यात सखोलपणे भरून येत असतं. जर जागा उत्तमाची असेल, जागा चांगली असेल तर पिण्यालायकसुद्धा पाणी असतं की नाही. म्हणजे विचार करा, विषामध्ये विषाचे होते, अमृतामध्ये मिळून जाते, सुगंधी सुगंध ते दुर्गंधी दुर्गंध. विषामध्ये ते विषच होणार आहे का अमृत होईल का? नाही होणार. बरोबर की नाही? ज्या ज्या वेळेला बघा प्रत्यक्षपणे आता अमृत आणि विष विचार जर केला तर अमृतात एकजीव होऊन अमृत तयार होतं. परंतु सुगंधी पदार्थाचे योगे सुगंधी आणि दुर्गंधी पदार्थाचे योगे दुर्गंधीच आहे. आपण रस्त्याच्या कडेला कचराची पेटी पाहत असो, बरोबर की नाही? तेथे जर आपण सुगंधी अगरबत्ती लावली तर त्या सुगंधीचा वास येईल का दुर्गंधच येणार? विचार करा. कारण सर्वकडे दुर्गंध पसरलेला आहे, तो सुगंध होऊ शकत नाही आहे. माहोल कसा आहे विचार करा. विषामध्ये विषाचीच होणार आणि अमृतामध्ये ते मिळून जाते. सुगंधी सुगंध ते दुर्गंधी दुर्गंध. आता आपण प्रत्यक्षपणे बघा, आपलं शरीर पाहावे आपणच. आपण कुठेही बाहेर जात असताना जर आपण आंघोळ केली नाही, फक्त सेंट मारून बाहेर पडलो, परफ्यूम मारून बाहेर पडलो, आपल्याला माहिती आहे ना आपण आंघोळ केलेली नाही आहे, फक्त सेंटचा वास येत असतो. परंतु समर्थ म्हणाले, बरे दात घासून तोंडा धुवावे, कळाई न घाणेरडे वा नसावे. आपल्याला माहीत असून सुद्धा आपण आंघोळ केलेली नाही. आपल्या शरीराचा मळ निघाला का हो? नाही निघाला. फक्त आपण परफ्यूम मारून बाहेर निघालो. मग त्याचप्रमाणे विषामध्ये विषाचीच होते. सुगंध बघा, प्रत्यक्षात जर पाहायला गेलो, सुगंधी सुगंध ते दुर्गंधी दुर्गंध. गुणी अवगुणी मिळे, ज्याचे त्यापरी निवळे, त्या उदकाचा महिमा न कळे उदके विना. आता गुणात गुणी आणि अवगुणात अवगुणी ना. गुण काय अवगुण काय त्याचा सुद्धा भाग समर्थांनी दिलेला आहे. ज्याचा जसा गुण असेल त्याप्रमाणे ते होत असतं. परंतु त्या उदकाचा, त्या पाण्याचा, मायेचा महिमा उदकाशिवाय झालेला आहे. म्हणजेच गुण आणि अवगुण, चांगले विचार आणि वाईट विचार जसे असतात तसे गुण आणि अवगुण त्याचं महत्त्व समर्थांनी दाखवून दिलेलं आहे. उदक वाहे अपरंपर, न कळे नदी की सरोवर, जळवास करून नर राहिले एक. उदक वाहे अपरंपर, उदक इतके अपरंपर वाहत असते की नदी आहे की सरोवर आहे हेही कळत नाही. कारण पूर्वी सर्वकडे जर पाहायला गेलो होतो तर सर्वकडे पाणीच होतं, बरोबर की नाही? पूर्वी होते जलठाई, होतं की नाही? त्यात कित्येक माणसं जळवास करून म्हणजे संसारातच गुंतून राहत असतात. आपल्याला आता बघा काही ठिकाणी बिल्डिंगा पाहायला मिळतात, टॉवर पाहायला मिळतात, नदी नाले
बघा प्रत्यक्षपणे खाडी पाणी आपण बुजवतो, त्यावर भराव टाकतो आणि त्यावर आपण आपली इमारत, बिल्डिंग, घरं तयार करत असतो. पण समर्थ म्हणाले, उगमा पलीकडे गेले, तेथे परतवून पाहिले, तेव्हा ते पाणीचं आटले काही नाही. जे उगमापलीकडे जातात म्हणजे मायेपलीकडे जाऊन परब्रह्मापर्यंत पोहोचतात, त्यांनी मागे वळून पाहिलं की त्यांना सर्व पाणी आटून गेलेले दिसतं. तेथे पाणीच नाही आहे, काहीच नाही आहे असा अनुभव त्यांना पाहायला मिळत असतो. वृत्तीशून्य योगेश्वर याचा पाहावा विचार, दास म्हणे वारंवार किती सांगो. आता मीपणाविरहित जे साक्षात्कारी योगेश्वर, त्यांचा अनुभव असा असतो की यासंबंधी श्रोत्यांनी विचार केला पाहिजे. समर्थ म्हणतात, वारंवार तीच गोष्ट सांगून किती सांगावी. म्हणून समर्थांनी उत्तमाचा भाग दिला ना, वृत्तीशून्य योगेश्वर याचा पाहावा विचार. आपण सुद्धा विचार करायला हवा. दास म्हणे वारंवार किती सांगू. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे चंचल नदी निरूपण नाम समास 7वा. जय जय रघुवीर समर्थ.